शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 19-19-19 या खताबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत। त्यामध्ये प्रामुख्याने समाविष्ट असणारे घटक कोणते आहेत, हे खत कोणत्या पिकासाठी वापरला जातो, हा खत देण्याची मात्रा काय आहे आणि या खताचे वापरण्याचे फायदे काय आहेत, याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। शेतकरी मित्रांनो, या विद्राव्य खतामध्ये 19% नत्र, 19% स्फुरद आणि 19% पालाश हे 3 घटक संतुलित प्रमाणामध्ये समाविष्ट आहेत। आणि या विद्राव्य खताचा वापर सर्व पिकांमध्ये शिफारशीत केलेला आहे, म्हणजे या खताचा वापर आपण सर्व पिकांमध्ये करू शकतो। तसेच या खताचा वापर पाहिला तर फवारणी किंवा आळवणी या दोन्हीसाठी ते आपण करू शकतो, फक्त बेसल डोस मध्ये आपल्याला वापर करायचा नाही। आणि या खताचा वापर केल्यानंतर याचा प्रभाव हा पिकामध्ये 15 ते 20 दिवसापर्यंत राहतो। आणि या खताची वापरण्याची वेळ पाहिली तर या खताचा वापर पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये केला जातो, म्हणजेच पीक शाखीय वाढीमध्ये असताना या खताचा वापर केला पाहिजे। आता आपण पाहूयात 19-19-19 या विद्राव्य खताचे फायदे। हा खत पिकाला संतुलित पोषण देणारा खत आहे। या खताचा वापर केल्यानंतर पीक हे हिरवेगार होते, पिकांच्या मुळांची चांगली वाढ होते। या खताचा वापर केल्यानंतर फूल आणि फळांची सुद्धा चांगली वाढ होते आणि पिकाचे उत्पादन आणि गुणवत्ता वाढवण्याचे काम हा खत करतो। शेतकरी मित्रांनो, या खताचा वापरण्याचा डोस पाहिला तर फवारणीसाठी तुम्हाला 5 ग्राम प्रति लिटर पाण्यामध्ये आणि आळवणीसाठी तुम्हाला 4 ते 5 किलो प्रति एकर या प्रमाणामध्ये तुम्हाला वापर करायचा आहे। तर शेतकरी मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा शेतीविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आता सबस्क्राइब करून ठेवा।